चला आता व्यायाम करूया. कारण की चहा झालेला आहे, नाश्ता झालेला आहे, सगळं झालेलं आहे. पण काही व्यायाम हे घरात बसले तरी करायलाच लागतात. बागेतच केले पाहिजेत असं काही नाही आहे. व्यायामाचं सातत्य ठेवायला लागतो तरच त्याचा फायदा होतो. आता वयोमानानुसार मणक्याचा आजार सगळ्यांनाच असतो. पाठ दुखते, कंबर दुखते, मान दुखते, मणक्यामध्ये गॅप निर्माण होते, काहींच्या मणके दबले जातात, काहींच्या नसा दबल्या जातात. या सगळ्यासाठी एक व्यायाम मी आज तुम्हाला सांगणार आहे, सोपा, म्हाताऱ्या कोताऱ्यांनी करण्यासारखा. तुम्हाला बसून करायचं असला तर बसून करा, उभं राहून करायचं असेल तर उभं राहून करा. मी आत्ता उभं राहून करणार आहे, तुम्ही बसूनही करू शकता. खुर्चीवर छानपैकी बसायचं आणि मी सांगते तसा व्यायाम करायचा. याच्यामुळे तुमच्या पाठीचे जे असतात, म्हणजे पाठ दुखणे, पाठीमध्ये सळक भरणे बऱ्याच वेळेला होत असतं, दंड दुखत असतात, मानेचे स्नायू दुखत असतात, मान दुखत असते, तुम्हाला चक्कर मारत असते, कंबर दुखत असते. मग ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात की आपल्या इतर हालचाल होत असते विशिष्ट वयानंतर, पण पाठीची हालचाल काहीही आपली होत नाही. आणि पाठीच्या स्नायूंना हालचाल होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ती कशी होणार? आपण तर काही उचलाउचली करायला जात नाही. आजकाल वयोमानानुसार सगळ्या गोष्टी कमी झालेल्या आहेत, वाकणं कमी झालेलं आहे. नाही तर लहान मुलांना आपण उचलतो तेव्हा आपल्याला व्यायाम होतो. त्या व्यायाम म्हणजे कसं, मसल्सची हालचाल होते. आणि जेव्हा एखाद्या मसल्स म्हणजे मांसपेशीची हालचाल कमी होते, तेव्हा हळूहळू ती वाळायला लागते, आखडायला लागते. आपण म्हणतो ना, स्नायू आखडलेत. हल्ली कुणालाही मांडी घालून बसता येत नाही, कारण खाली बसायचंच नाही आहे, कुणालाच बसायचं नाही आहे. आपण वरतीच बसतो, जेवायला बसतो, सोफ्यावर बसतो, कॉटवर बसतो. खाली कधी बसतो? कधीच बसत नाही. त्यामुळे हल्ली खाली बसता येत नाही, गुडघे दुखी आहे, खालनं वर उठता येत नाही, खाली बसता येत नाही. मुलं शाळेत सुद्धा हल्ली खाली बसत नाही. तर एखादी गोष्ट जेव्हा केली जात नाही तेव्हा त्या मांसपेशी विसरतात ते, आणि त्याची गरज नाही आहे. आता पूर्वी आपल्याला शेपूट होती म्हणे, मग त्याची गरज नाही म्हणून शेपूट गेली आपली. तसं मांसपेशींचं पण होतं. समजा आपल्याला काही आपल्या कृती झाल्या नाहीत की त्या मांसपेशी त्याची गरज नाही समजून हळूहळू वाढायला लागतात, आणि मग आपल्याला त्रास व्हायला लागतो मणक्यांचा. मग तुम्ही म्हणतात आम्हाला मणके L3 L4मध्ये गॅप आहे, आम्हाला दुखतं आहे, आमची नसा दुखली आहे. पाठीच्या मणक्याचा कुठलाही आजार असू दे, पार अगदी इथपासून इथपर्यंत, याच्यासाठी मी जे सांगते ते व्यायाम रोज करा. तुम्ही जशी बीपीची गोळी खाता, शुगरची गोळी खाता, तसा रोज हा व्यायाम करा. तुम्हाला फरक पडलाच पाहिजे. आणि सोपे व्यायाम आहेत, तुम्ही खुर्चीवर निवांत बसून करू शकता. तर आता हे असे 50, मी 10च करणार आहे तुमच्यासाठी, नाही तर आपला व्हिडिओ आपला लांब लचाक होय की नाही. हा गॅस बंद करा. आणि अशा टाळ्या वाजवायच्या. सुरुवातीला हळूहळू वाजवा आणि मग जोरात करा. असं हे जेव्हा करता तेव्हा हे स्नायू हलतात, मागचे सुद्धा हलतात, नुसते हलत नाहीत तर जागेवर येतात. आले, थांबा 1-2 मिनटं, कोणतरी आलं. नेहमीप्रमाणे समोरच्या मी, पूर्वी माझ्याकडे चाफ्याचं झाड होतं, 200 फुलं निघायची. फुलं काढायला 3-3 तास लागायची. फुलं काढायची रोजच्या रोज आणि सगळ्यांना वाटायची. माझ्या वडिलांचं आवडीचं झाड होतं ते. वडील गेले आणि त्याच्यावरती वीज पडली आणि ते झाडही गेलं. कसं त्या झाडाला कळलं असेल, नाही गेलंच नाही, तेही मेलं. तर हां, हे असे 50 वेळा करा. सुरुवातीला 10 वेळा करा, मग 20 वेळा करा, मग 25 वेळा करा, मग 30 वेळा करा, मग 50 वेळा करा. एकदम 50 वेळा केला तर दुसऱ्या दिवशी स्नायू आखडून बसतील. जेव्हा तुम्ही असं करत असता, स्नायूंची हालचाल होते. जेव्हा स्नायूंची हालचाल होते त्यावेळेला त्या ठिकाणी रक्तपुरवठा सुरू होतो. समजा स्नायूंची हालचाल कमी होत गेली की रक्तपुरवठा कमी होतो. मणक्यांच्या मधल्या गादीचं पण तसंच आहे. त्याचा रक्तपुरवठा कमी झाला की ती काय होणार? कमी होणार ना, साधी गोष्ट आहे. जेव्हा ती अशी छान फ्रेश असेल, मस्त असेल, रक्तपुरवठा असेल, तेव्हा ती अशी गुबगुबीत असेल छानपैकी अशी. आणि जर का तुम्ही त्याला त्या स्नायूंना काम दिलं नाही म्हणून मग हळूहळू त्याचीही रक्तपुरवठा कमी होतो आणि ती अशी चपाट होते, चपाट.
मग काही वेळेला ती अशी इकडनं बाजूला येते, मग आपण म्हणतो गादी सरकली सरकली. मग त्यासाठी काय करायचे मी सांगते ते करायचे. हे झाले. आता बसून केलं तरी चालेल, पूर्ण असं करायचं. पूर्ण म्हणजे समजा तुम्हाला जामलं नाही, आई तू कमरेला रग लागते वाटलं, मग असं करायचं. असं करायचं. जमत नाही हो काही वेळेला आपल्याला, मग असं करायचं. काय करणार, पण हळूहळू जमायला लागतं. हे बघा, आता मी अशी उभी आहे, पूर्ण असं व्हायचं आणि असं करायचं. ठीक आहे. नाही जमलं तर मग फक्त हात असे करा सुरुवातीला आणि हा अंग असंच ठेवा. मग हळूहळू हळूहळू असं व्हायला लागतं. 3 4 5 6 7 8 9 10. तुमच्यासाठी 10 करते, 50 करा. सुरुवातीला 10 करा, मग वाढवा. झालं. आता सरळ व्हायचं, असं व्हायचं. कमरेला ताण आपोआपच बसतो. समजा तुमचा कमरेला ताण बसला नाही तर नुसतं हात आधी सुरुवातीला असे करा. मग हळूहळू हळूहळू सवयीने कमरेला ताण बसायला लागतो, कंबर वळायला लागते. पूर्ण असं या बाजूला बघायचं असतं आणि असं करायचं. हे इथपासून शरीर हे सरळच आहे, फक्त वरनच हलवलंय मी. पाय असेचे असेच आहेत. बघा किती स्नायूंना व्यायाम व्हायला लागला आहे. आपलं आपण मन आतमध्ये घ्या आणि बघा किती किती स्नायूंना आतमध्ये जाणवायला लागलेलं आहे. इथपासून खालपर्यंत सगळ्या स्नायूंना जाणवतं. ठीक आहे. हे 50 तुम्ही केलं. आता हात मागं घ्या, जेवढा जाईल तेवढा. जायला नाही नसेल जात तर असं हलकं असंच 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात जात नाही तर काय करणार, 4-8 दिवस जाणार नाही. मग हळूहळू हात मागे जायला लागतो आणि टाळी जमली तर टाळी वाजवायची सुरुवातीला, नाही तर नुसतंच असं हवात हात मारायचे अशी, कळलं. आणि मग नंतर टाळी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे 50 हातात अगदी हात भरून येतात. पण ह्याच्यामुळे पुढचे छातीचे स्नायू सुद्धा बळकट होतात. बरे का. हे बघा मस्त एकदम. कुठे कुठे असं शांत राहायचं आणि बघायचं कुठल्या कुठल्या स्नायूंना आपल्या व्यायाम होतो. पाठीच्या होतो, कमरेच्या होतो, हाताच्या होतो, छातीच्या होतो, इथे होतो, फेशियलला होतो, सगळीकडे होतो का. हे असं सुरुवातीला 10, मग 20, मग 20 25 50 पर्यंत. जास्त नाही करायचं. वयोमानानुसार उगाच अति काय करायचं नाही. ठीक आहे. देन सुरुवातीला हात वर जात नाहीत. असं होतंय, असं होतंय, असं होतंय, घडा पकडल्यासारखं होतंय. होऊ दे, असं होऊ दे, जसं होईल तसं. असं तर असं, असं तर असं, असं तर असं. सरळ उभं राहू, ताट उभं राहा. सुरुवातीला 10, मग 20, मग 25, मग 30, मग 50. हे सर्व बसून करू शकता. आता आणि एक व्यायाम, तो खाली वाकून करायचा. समजा आता असं बसलेला आहात तुम्ही, तेव्हा असं खाली वाकायचं. खाली वाकायचं, खाली बघायचं, पुढं बघायचं नाही. दहा 20 30 40 किती 50 पर्यंत करायचे तेवढं करा. आता जरासे पाय लांब करायचे आणि मग जेवढं खाली वाकता येईल तेवढं वाकायचं. नाही वाकता आलं, हे नाही करता आलं, सोडून द्या. मी पण फार असं करत बसत नाही, थोडंसं करते, एवढंच वाकते. खालपर्यंत वाकायला गेलं तर आमचं बीपी वाढतो. चक्कर येऊन पडलं तर काय करायचं. त्यामुळे पायाला ताण बसतो, पोटऱ्यांना ताण बसतो, जबरदस्त ताण बसतो. फार वाकायला जाऊ नका. ज्यांना वाकायचं असेल त्यांनी मस्त खाली वाका, ज्यांना वाकायचं नसेल त्यांनी नुसतं एवढंसं करा. पण हळूहळू हळू कंबर वाकायला लागते, पायाला ताण बसतो, कमरेला ताण बसतो, संपूर्ण पाठीचा मणका आहे तो ताणला जातो. अतिशय मस्त ताणला जातो. तुम्हाला योगामध्ये वगैरे तुम्ही असं वगैरे करता का नाही, आपल्याला जमत नाही हल्ली.
मग ते सोडून द्यायचं. मग हे असं करायचं. समजा असं उभं राहिलं, असं नाही करायला जमलं तर काय करणं, चक्कर येते ना. मग हे मात्र आपल्याला इझी जमतं. मग हे आपण करायचं. सोपे सोपे व्यायाम सहज सोपे असतात, ते मी तुम्हाला दाखवत असते. आता हे सगळं तुम्ही केलेलं आहे. आता शांतपणे मी उभं राहून करते, कारण आज मला उभं राहून करायची इच्छा आहे. तुम्ही बसून करू शकता. हे सगळे 4-5 प्रकारचे व्यायाम झाले की मग त्याच्यानंतर 100. आतापर्यंत तुम्ही 10, 20, 30 काहीतरी करत होतात, 25 करत होतात, 30 करत होतात, 50 करत होतात. पण असं सर्वात शेवट 100 करायचं. आणि जेव्हा तुम्ही असं सर्वात शेवट करता 100, त्यावेळेस तुमच्या लक्षात येतो, हा मस्त वाटतंय, हात छान होतात, सगळं हलकं झालंय, मस्त वाटतंय. हे असे 100 करायचं. 99, 100, पहिला नंबर असं म्हणायचं जोरजोरात. छान एन्जॉय करायचा असा हा व्यायाम, बरं का. आणि हा खास तुम्हाला पाठीच्या कण्यासाठी व्यायाम आहे. तुमचं कुठेही काही कमी जास्त गॅप पडलेली असेल, गादी सरकलेली असेल, गादी चपाट झालेली असेल, काय झालेलं असेल, सुकलेली असेल, तर तुम्ही काही दिवस, काही महिने करत राहा. आणि तुम्हाला काय फरक जाणवतो तो काही महिन्यांनी अनुभवा. मला लिहायची सुद्धा गरज नाही, कारण तुम्हाला 100% फरक पडणार आहे, मला माहीत आहे. 100वर आणि 100 सुद्धा घालू शकता, पण फरक हा पडतो. बरं, आज फक्त मी तुम्हाला पाठीच्या कण्यासाठी व्यायाम सांगितलेला आहे. असे बरेच वेगवेगळे व्यायाम आपण करत असतो. ह्या फ्रोझन शोल्डरला सुद्धा उपयोग होतो. सांधे, मणके, जे काही आजार असतात या सगळ्याला याचा उपयोग होतो, बरं का. पण सातत्य रोज केलं पाहिजे. एक दिवस केलं नाही. सगळं रोजच्या रोज करायचं. छान खुर्चीवर बसायचं, पाय हलवायचे. करू शकता ना, सोपं आहे हे बघा. झोपाळ्यासारखं करायचं बसून. अशी खुर्ची पाहिजे त्याला. डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसून करायचं. धरलं तरी चालेल. समजा तुम्हाला भीती वाटली, 50 वेळा करा. 10 पासून सुरुवात करायचं, 50 पर्यंत करायचं. असं करायचं. इतकं छान वाटतं. तुमच्या पाठीच्या कण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त व्यायाम प्रकार आहेत, जे आपण 60 नंतर करायचे आहेत. आजारी लोकांनी करायचे आहेत. ज्यांचा पाठ दुखतीये, कंबर दुखतीये, मान दुखतीये, गॅप पडलेला आहे, ह्या सगळ्यांनी हे करायचं आहे. आणि जो काय फरक पडतोय तो अनुभवायचा आहे. हॅपी अँड हेल्दी मणका.